विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर स्टडी करतोय. आज आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी याबद्दल माहिती मिळवायची आहे. पूर्वीच्या वर्गामध्ये तुम्ही पोटेन्शियल एनर्जी हा भाग अभ्यासलेला आहे. पोटेन्शियल एनर्जीचा अर्थ होतो एनर्जी possessed by an object on account of its position or configuration. वस्तूच्या स्थानामुळे, त्या वस्तूच्या संरचनेमुळे त्या वस्तूकडे प्राप्त झालेली एनर्जी म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी. कॉन्फिगरेशन या शब्दाचा अर्थ होतो डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स इन द ऑब्जेक्ट. वस्तू पार्टिकल्सने बनलेली आहे, ते पार्टिकल्स त्या ऑब्जेक्टमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, कसे रचले गेलेले आहेत, त्या रचनेवरती कॉन्फिगरेशन अवलंबून आहे. मोर स्पेसिफिकली, potential energy is the work done against conservative forces in achieving certain position or configuration of a given system. एखादी वस्तूचं स्थान किंवा तिची जी संरचना आहे ती प्राप्त करण्यासाठी कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे आहेत त्यांच्या विरुद्ध किती कार्य करावं लागलेलं आहे, हे कार्य म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. इट ऑलवेज डिपेंड्स अपॉन relative position of the particles in the system. पोटेन्शियल एनर्जी त्या बॉडीमधले ज्या पार्टिकल्स आहेत त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशन्सवरती अवलंबून असते. देर इज अ युनिव्हर्सल प्रिन्सिपल दॅट स्टेट्स एव्हरी सिस्टीम ऑलवेज कॉन्फिग्युअर्स इटसेल्फ इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, और एव्हरी सिस्टीम ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. कुठलीही वस्तू, निसर्गातली कुठलीही वस्तू असं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करते जिथं त्याची पोटेन्शियल एनर्जी सर्वात कमी असेल. अशा स्थितीमध्ये जिथं पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल त्या स्थानावरती वस्तू स्टेबल असू शकते, इक्विलिब्रियममध्ये असू शकते. ऑब्वियसली, इन ऑर्डर टू चेंज द कॉन्फिगरेशन we will have to perform work. वस्तू मिनिमम पोटेन्शियल एनर्जी अक्वायर करण्याचा प्रयत्न करते. मग त्या पोझिशनमध्ये त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल आणि त्यामुळे जर आपल्याला पोझिशन बदलायची असेल म्हणजे कॉन्फिगरेशन बदलायचं असेल तर आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागेल. एक्झाम्पल बघूया. अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट possesses मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. सामान्यतः आपण जी स्प्रिंग घेतो त्या स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. वेन वी स्ट्रेच और कॉम्प्रेस इट वी परफॉर्म वर्क अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस, इथं रिस्टोरिंग फोर्स. ड्यू टू दिस वर्क द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम चेंज. स्प्रिंग, एखादी स्प्रिंग जर आपण घेतली तर त्या स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. जर आपण तिला स्ट्रेच केलं किंवा कॉम्प्रेस केलं तर आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे आहेत इथं या उदाहरणामध्ये रिस्टोरिंग फोर्सेस, तर कॉम्प्रेस किंवा स्ट्रेच केल्यानंतर या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या विरुद्ध आपण कार्य करतो आणि या कार्यामुळे ती स्प्रिंग ताणली जाते किंवा दबली जाते, म्हणजे पार्टिकल्समधलं अंतर कमी होतं किंवा जास्त होतं. अँड इट्स पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. The spring finally regains its original configuration of minimum potential energy on removal of the applied forces. जेव्हा आपण फोर्सेस रिमूव्ह करतो तेव्हा ती स्प्रिंग आपल्या पूर्व अवस्थेवरती परत येते, म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ॲक्वायर करण्याचा ती प्रयत्न करते. दुसरं उदाहरण आहे. वेन अन ऑब्जेक्ट इज लाईंग ऑन द अर्थ, the system of that object and the earth has minimum potential energy. पृथ्वीवरती एक ऑब्जेक्ट आहे, मग अर्थ आणि ऑब्जेक्ट या सिस्टीमचा पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ॲज द टू आर बाउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे इथं जी पोटेन्शियल एनर्जी असेल तिला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं आहे.
while lifting the object to some height, we do work against the conservative gravitational force in order to achieve the new position. जेव्हा आपण वस्तूला पृथ्वीच्या सरफेसवरनं उचलतो तेव्हा त्याच्यावरती जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या विरुद्ध आपल्याला कार्य करावं लागतं आणि हे कार्य केलं तरच आपल्याला त्या ऑब्जेक्टला नवीन स्थानावरती घेऊन जाता येईल. In its new position, the object is at rest due to balanced forces. या नवीन पोझिशनमध्ये ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे कारण त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस हे बॅलन्स्ड आहेत. इफ यू आर होल्डिंग द ऑब्जेक्ट, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड युअर फिंगर्स बॅलन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर आपण एखाद्या वस्तूला जमिनीवरनं उचलून वर धरलं तर अशा परिस्थितीमध्ये आपला हात आणि ती वस्तू यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या वस्तूला पकडून ठेवतोय. इफ केप्ट ऑन द सरफेस, द नॉर्मल रिॲक्शन फोर्स गिवन बाय द सरफेस बॅलन्सेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर आपण त्या वस्तूला पृथ्वीवरनं उचलून एखाद्या टेबलवरती ठेवलं तर त्या बॉडीवरती दोन फोर्सेस ॲक्ट होतील. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि दुसरा तो सरफेस त्या बॉडीवरती नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स एक्झर्ट करतो. हे दोन्ही फोर्सेस बॅलन्स्ड असल्यामुळे ती वस्तू टेबलवरती स्थिर राहणार आहे. However, now the object has capacity to acquire kinetic energy when given an opportunity. आता ही वस्तू जी आपण वर उचललेली आहे एकतर हातामध्ये ठेवलेली असेल किंवा टेबलवरती ठेवलेली असेल, या वस्तूमध्ये कायनेटिक एनर्जी ॲक्वायर करण्याची कॅपॅसिटी निर्माण झालेली आहे. जर तिला संधी मिळाली तर वस्तूला वरतून सोडलं तर ती कायनेटिक एनर्जी प्राप्त करेल. सो या जमिनीवरनं, पृथ्वीवरनं उचललेली वस्तू, या वस्तूमध्ये कायनेटिक एनर्जी ॲक्वायर करण्याची क्षमता, कॅपॅसिटी प्राप्त झालेली आहे. वी कॉल धिस increase in the capacity as potential energy gained by the system. या वस्तूने ही जी कायनेटिक एनर्जी ॲक्वायर करण्याची कॅपॅसिटी जी प्राप्त केलेली आहे या कॅपॅसिटीलाच आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणणार आहोत. त्या थोडक्यात त्या वस्तूने पोटेन्शियल एनर्जी गेन केलेली आहे. ॲज वी रेज इट मोर अँड मोर, दिस कॅपॅसिटी and hence potential energy of the system increases. वस्तू जितकी उंच घेऊन जाऊ तितकी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढेल, म्हणजेच तिची कायनेटिक एनर्जी प्राप्त करण्याची क्षमता तितकीच वाढणार आहे. मग जितकी वस्तू जितकी जास्त वर उचलली जाईल तितकी कायनेटिक एनर्जी ॲक्वायर करण्याची क्षमता जास्त प्राप्त होईल, म्हणजेच तिची पोटेन्शियल एनर्जी तेवढीच वाढणार आहे. It falls on the earth to achieve the configuration of minimum potential energy on dropping it from the new position. वस्तूला या नवीन पोझिशनपासून सोडल्यानंतर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती पडेल. पृथ्वीवरती पडण्याचं कारण त्या पोझिशनमध्ये त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल. थोडक्यात वस्तू मिनिमम पोटेन्शियल एनर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. Thus, in general, we can write work done against conservative forces acting on the object is equal to increase in potential energy of the system. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या विरुद्ध जेवढं कार्य करावं लागेल ते कार्य पोटेन्शियल एनर्जीमध्ये वाढच्या स्वरूपात आपल्याला दिसेल. मग जेव्हा आपण वस्तूला जमिनीवरनं एका नवीन स्थानावरती वरती उचललं तेव्हा आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसच्या विरुद्ध कार्य केलं आणि हे जेवढं कार्य आपण केलेलं आहे तेवढी त्या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी वाढलेली असणार आहे. पुन्हा एकदा बघा, महत्त्वाचा भाग आहे. वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. वर्क डन आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
म्हणजे एफ बार डॉट डी एक्स बार, एफ बार मल्टिप्लाइड बाय डी एक्स बार, आणि इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे डी यू. मॅथमॅटिकली हे जे आपण इथं सांगितलेलं आहे याला मॅथमॅटिकली लिहिता येईल एफ बार इंटू डी एक्स बार इज इक्वल टू डी यू. हिअर डी यू इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी while displacing the object through dx bar, f bar being the force acting on the object. f bar वस्तूवरती ऍक्ट होणारा फोर्स आहे, dx bar त्या ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट आहे, आणि एफ डी एक्स म्हणजे वर्क डन आहे. हे वर्क डन म्हणजेच इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी डी यू. इट शुड बी रिमेंबर्ड दॅट potential energy is always of the system as a whole. पोटेन्शियल एनर्जी ही सिस्टीम जी असते इंडिव्हिज्युअल बॉडीची पोटेन्शियल एनर्जी ही निरर्थक असणार आहे. फॉर अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इट इज ऑफ द सिस्टम ऑफ द ऑब्जेक्ट अँड द अर्थ अँड नॉट ओनली ऑफ दॅट ऑब्जेक्ट. देर इज नो मिनिंग टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड ऑब्जेक्ट in intergalactic म्हणजे gravity free space in the absence of any conservative forces acting upon it. पुढचा भाग आहे एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे एफ जी बार. In displacing an object through a small displacement dr bar appears as increase in potential energy of the system. आपण आताच बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध जेवढं काही कार्य करणार आहोत आपण ते वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या वाढीच्या स्वरूपात आपल्याला दिसेल. सो देअरफॉर डी यू इज इक्वल टू मायनस एफ जी बार मल्टिप्लाइड बाय डी आर बार. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी बार आहे याच्या विरुद्ध त्या ऑब्जेक्टला डी आर बार एवढ्या प्रमाणाने डिस्प्लेस करणार आहोत. डिस्प्लेसमेंटसाठी करावं लागणारं कार्य एफ जी बार मल्टिप्लाइड बाय डी आर बार आहे. आपलं वर्क डन जे आहे हे पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे त्या सिस्टीमची. सो डी यू इज इक्वल टू मायनस एफ जी मल्टिप्लाइड बाय डी आर. इथं निगेटिव्ह साईन देण्याचं कारण हे जे काही डिस्प्लेसमेंट डी आर बार आपण घडवलेलं आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी बारच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे. निगेटिव्ह साईन ॲपियर्स बिकॉज डी यू इज द वर्क डन बाय अस म्हणजे एक्सटर्नल एजंट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध कार्य केलेले आहे म्हणून मायनस चिन्ह आलेलं आहे. For the displacement of the object from initial position Ri to the final position Rf, the change in potential energy du can be obtained by integration. जर आपल्याला ऑब्जेक्टला एक सुरुवातीचं स्थान इनिशियल पोझिशन त्याचा पोझिशन वेक्टर Ri बार आहे, तिथून फायनल पोझिशन ज्याचा पोझिशन वेक्टर Rf बार आहे. आर आय पासून आर एफ या स्थानाकडे जर आपल्याला ऑब्जेक्टला हलवायचं असेल तर पोटेन्शियल एनर्जीमधली वाढ आपल्याला इंटिग्रेट करून काढता येऊ शकेल. सो देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी यू. इंटिग्रेशनला लिमिट्स आहेत, लोअर लिमिट आर आय, अप्पर लिमिट आर एफ इज इक्वल टू डी यूची किंमत टाकू. आपण आता जी लिहिलेली आहे डी यूची किंमत आहे मायनस एफ जी इंटू डी आर. ती किंमत इथे टाकली. इंटिग्रेशन डी यूची किंमत आहे मायनस एफ जी बार मल्टिप्लाइड बाय डी आर बार, लोअर लिमिट आर आय, अप्पर लिमिट आर एफ. मग हे जे आहे आर आय स्थानापासून आर एफ स्थानापर्यंत वस्तूला हलवण्यासाठी करावं लागणारं कार्य आहे डेल्टा यू, आणि हे डेल्टा यू आपल्याला इंटिग्रेशनने काढता येऊ शकेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ एफ जी बार इज इक्वल टू
मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर बार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला माहिती आहे, तो फॉर्म्युला इथं वापरलेला आहे, फक्त इथं मायनस साईन दिलेला आहे. पुन्हा एकदा इथं मायनस साईन देण्याचं कारण, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा आर बार या दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे. आर बारचं डायरेक्शन, आर बार पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टरचं डायरेक्शन पृथ्वीच्या सेंटरपासून ऑब्जेक्टच्या स्थानाकडे आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे, म्हणजेच या दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे. वेअर आर बार इज युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ आर बार. आर बार हा पोझिशन वेक्टर आहे आणि त्या दिशेमध्ये असणारा युनिट वेक्टर आर कॅप हा युनिट वेक्टर आहे आर बारच्या दिशेमध्ये. निगेटिव्ह साईन appears here because r bar is from center of the earth to the object and fg bar is directed towards the center of the earth. पोझिशन वेक्टर पृथ्वीच्या सेंटरपासून पार्टिकलच्या पोझिशनकडे डायरेक्टेड आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ जी बार पृथ्वीच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे. दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून या फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण निगेटिव्ह चिन्ह दिलेलं आहे. फॉर अर्थ मास सिस्टीम एफ जीची किंमत आपण या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. सो आपल्याला मिळेल डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी यू. लिमिट्स आहेत आर आय आणि अप्पर लिमिट आहे आर एफ. या फॉर्म्युल्यामध्ये एफ जीची किंमत टाकली, मायनस चिन्ह ऑलरेडी इथं आहे, हे मायनस चिन्ह ॲज इट इज इथं बाहेर ठेवलेलं आहे. फोर्सची किंमत टाकलेली आहे, फोर्सची किंमत आहे मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर गुणिले आर कॅप आणि हा डी आर पुन्हा ॲज इट इज इथे घेतलेला आहे डी आर बार. मायनस मायनस प्लस झालं, कॉन्स्टंट बाहेर काढले, जी एम एम हे कॉन्स्टंट बाहेर काढले, म्हणजे आता इंटिग्रेशनच्या चिन्हामध्ये शिल्लक राहणार आहे डी आर अपॉन आर स्क्वेअर. ॲज डी आर बार इज अलॉंग आर कॅप. आर कॅप आणि डी आर बार दोघं एकच दिशेमध्ये आहे, म्हणून दोन दोन वेळेस दोघांची तिथं गरज नाही आहे. दोघांना मिळून आपण इथं फक्त एक डी आर बार टाकायचा आहे. हा आर कॅप रिमूव्ह होण्याचं कारण, आर कॅप आणि डी आर बार दोघं एकाच दिशेमध्ये आहे, म्हणून आपण फक्त डी आर बार ठेवलेला आहे. आता याला इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेशन करताना स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स, या इंटिग्रेशनचं सोल्युशन आहे एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला मिळालेलं आहे इंटिग्रेशन डी आर अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला न्यूमरेटरला घेतलं तर हे होईल इंटिग्रेशन आर रेस टू मायनस टू डी आर. आता हे जे इंटिग्रेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे, म्हणून तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. आरच्या ऐवजी इथं एक्स आहे, एक्सच्या ऐवजी इथं आर आलेला आहे, इथं पॉवर एन आहे, एनची किंमत इथं -2 घ्यायची आहे. मग सोल्युशनमध्ये एक्सच्या जागी आर टाकायचं आणि एनच्या जागी -2 टाकायचं, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल आर रेस टू -2 प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1. एक मिनटं थांबूया. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू, उत्तर आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1.
आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला मिळालेलं आहे इंटिग्रेशन dr/r². याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. त्यासाठी या r² आपण न्यूमरेटरला घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला मिळेल इंटिग्रेशन r⁻²dr. आता हे इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. एक्सच्या ऐवजी इथं r आहे आणि nची किंमत इथं -2 आहे. मग आपल्याला सोल्युशनमध्ये एक्सच्या ऐवजी r पुट करायचं आहे, nची किंमत -2 टाकायची आहे. सो r⁻² + 1 भागिले -2 + 1 म्हणजे आपल्याला मिळेल r⁻1 भागिले -1. मायनस चिन्ह बाहेर काढलं, r⁻1 ला डिनॉमिनेटरला घेऊन गेलो म्हणजे आपल्याला मिळालं 1/r. म्हणजे या dr/r² या इंटिग्रेशनचं सोल्युशन आहे -1/r. सो या इंटिग्रेशनचं सोल्युशन आहे -1/r. लोअर लिमिट ri आणि अप्पर लिमिट rf इथं आपण टाकलेलं आहे. आता लिमिट्सचा वापर करताना पुन्हा काय करायचं आहे, हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. लोअर लिमिट ri आहे आणि अप्पर लिमिट rf आहे. आता काय करायचं, या उत्तरामध्ये r जो आहे या r ची किंमत प्रथम अप्पर लिमिट टाकायची, वजा पुन्हा या पूर्ण उत्तरामध्ये r ची किंमत लोअर लिमिट टाकायची. सो आपल्याला काय मिळेल, -1/r आहे, पण r ची किंमत किती टाकायची, rf. सो आपल्याला मिळालं -1/rf वजा, हे वजा आहे. पुन्हा या संपूर्ण किमतीमध्ये r ची किंमत ri टाकायची. सो आपल्याला मिळालं -1/ri. मायनस मायनस प्लस होईल. मग आता ri प्लस झाला, तो अगोदर घेतला 1/ri आणि हा -1/rf नंतर घेतला. सो लिमिट्स वापरल्यानंतर आपल्याला मिळतं आहे gmm ब्रॅकेटमध्ये 1/ri मायनस 1/rf. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू, उत्तर मिळालेलं आहे gmm ब्रॅकेटमध्ये 1/ri म्हणजे इनिशियल पोझिशन मायनस 1/rf, rf म्हणजे फायनल पोझिशन. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी करस्पॉन्ड्स टू वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. हे जे काही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढली, ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच त्या ऑब्जेक्टला नवीन स्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या विरुद्ध करावं लागणारं कार्य. The absolute value of potential energy is not defined. It is logical as well as convenient to choose the point of zero potential energy to be the point of zero force. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करता येत नाही. एका पर्टिक्युलर पॉईंटवरती, फक्त एका पॉईंटवरती पोटेन्शियल एनर्जी फाइंड करता येणं शक्य नाही आहे, अर्थ नाही आहे त्याला. मग आपण काय करूया, या दोन स्थानांपैकी म्हणजे इनिशियल पोझिशन ri आणि फायनल पोझिशन rf, या दोन स्थानांपैकी एक पॉईंट आपण असा निवडू की जिथं पोटेन्शियल एनर्जी 0 असेल. मग हा पॉईंट जिथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे हा निवडण्यासाठी आपण असा पॉईंट निवडू की जिथं फोर्स देखील 0 असेल. फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स such point is taken as r is equal to infinity. This point should be chosen as the initial point so that the initial potential energy is 0. मग असा पॉईंट निवडण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 जिथं होईल तो पॉईंट आपल्याला निवडायचा आहे. मग तो पॉईंट निवडायचा कुठं, तर r इज इक्वल टू इन्फिनिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण r ची किंमत इन्फिनिटी टाकली तर एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी इज 0, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 होईल. म्हणजे इन्फिनिटीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असतो. म्हणून आपण सुरुवातीचा जो पॉईंट आपल्याला निवडायचा आहे ri, हा आपण इन्फिनिटीला निवडू. जर आपण हा पॉईंट इन्फिनिटीला निवडला तर या पॉईंटवरची पोटेन्शियल एनर्जी ही 0 असेल. सो यू आर
is equal to 0 at Ri is equal to infinity. Final point Rf is obviously the point where we need to determine potential energy of the system. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी ऑब्जेक्टला दोन पॉईंट्समध्ये हलवावं लागलं, म्हणजे आर आय आणि आर एफ या दोन पॉईंट्समध्ये त्याला हलवलं तर आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढली. आता या दोन पॉईंट्सपैकी एक पॉईंट आपण असा निवडायचा आहे की जिथं त्याची पोटेन्शियल एनर्जी झिरो असेल. हा पॉईंट आपण कुठं निवडला तर जिथं फोर्स झिरो आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी पण झिरो असेल, म्हणून आपण हा पॉईंट इन्फिनिटीवरती निवडला. आता दुसरा पॉईंट तुम्ही स्वेच्छेने तुम्हाला वाटेल तिथं घेऊ शकता. मग सुरुवातीची पोटेन्शियल एनर्जी झिरो असेल तर दुसरा कुठलाही पॉईंट घ्या, तर इन्फिनिटीपासून त्या पॉईंटपर्यंत जर आपण हलवलं ऑब्जेक्टला तर आपल्याला त्या पॉईंटवरची पोटेन्शियल एनर्जी मिळेल. मग आता दुसरा पॉईंट जो आहे त्याला आर एफच्या ऐवजी मी आता आर म्हणतो आहे. सो यू ऑफ आर ग्रॅव्हिटेशनल इज इक्वल टू, या फॉर्म्युल्यामध्ये आर आय आणि आर एफ आहे. हा फॉर्म्युला इथं घेतलेला आहे, तोच इथं रिपीट केलेला आहे. याच्यामध्ये आर आयची किंमत इन्फिनिटी टाकायची आणि आर एफची किंमत आर टाकायची. 1/इन्फिनिटी 0 झालं म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं यू ऑफ आर इज इक्वल टू मायनस GMM/r. ही झाली त्या आर पॉइंटवरची पोटेन्शियल एनर्जी. This is the gravitational potential energy of the system of object of mass m and earth of mass capital M having separation small r between their center of masses. ही जी काही किंमत मिळाली आपल्याला, ही किंमत म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास स्मॉल m, object of mass small m and earth of mass capital M separated by distance small r. मग ऑब्जेक्ट ज्याचा मास स्मॉल m आहे, अर्थ ज्याचा मास कॅपिटल M आहे आणि या दोघांमधलं अंतर जर स्मॉल r असेल तर त्या अर्थ मास सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी मायनस GMM/r एवढी असेल. कनेक्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला विथ MgH. आपण आता जो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, या पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युलाचं MgH या फॉर्म्युलाशी रिलेशन काय आहे हे आपण पाहणार आहोत. इफ द ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. सो फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा U इज इक्वल टू मायनस GMM/R. ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवरती आहे म्हणून स्मॉल आरच्या ऐवजी पृथ्वीची रेडियस कॅपिटल R टाकायची आहे. आपल्याला ही पोटेन्शियल एनर्जी मिळाली. इफ द ऑब्जेक्ट इज लिफ्टेड टू हाईट h अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, द पोटेन्शियल एनर्जी बिकम्स. याच ऑब्जेक्टला पृथ्वीच्या सरफेसपासून h एवढ्या हाईटवरती जर आपण उचललं तर त्या ऑब्जेक्टची नवीन पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल U2 इज इक्वल टू, इथं U1 पाहिजे, इथं U2 इज इक्वल टू GMM. पृथ्वीच्या सेंटरपासून त्याचा अंतर किती झालं R प्लस H. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय, पोटेन्शियल एनर्जी मधला बदल फरक डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. U2 किंमत टाका, U1 किंमत टाका. या दोन्ही किमतींमध्ये इथं मायनस चिन्ह आहे, लक्षात घ्या. पोटेन्शियल एनर्जीमध्ये इथं मायनस चिन्ह दिसत नाहीये. U2 इज इक्वल टू मायनस GMM/R प्लस H. फॉर्म्युल्यामध्ये U2 ची किंमत टाका, U1 ची किंमत टाका, दोघांमधनं GMM कॉमन काढायचं म्हणजे शिल्लक राहील मायनस 1/R प्लस H मायनस याचा शिल्लक राहतो आहे मायनस 1/R. मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच 1/R मायनस 1/R प्लस H. क्रॉस मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा, आपल्याला मिळेल GMM ॲज इट इज आहे. या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळेल H डिवायडेड बाय R
इंटू आर प्लस एच. एकत्रित करू दोघांना. जी एम एम एच अपॉन आर भागिले आर प्लस एच. If g small g is the acceleration due to the earth on the surface of the earth, gm is equal to gr square. पृथ्वीच्या सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थचं ॲक्सेलरेशन जर स्मॉल जी असेल तर हे आपण अगोदर प्रूव्ह केलेलं आहे. जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनमध्ये लॅटिट्यूडनुसार स्मॉल जीचं व्हेरिएशन इथं हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे. जी एमची किंमत जी आर स्क्वेअर आहे. मग जी एमची किंमत जी आर स्क्वेअर पुट केली तर एक आर न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटर बरोबर तो कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला मिळेल डेल्टा यू इज इक्वल टू एम जी एच इनसाइड द ब्रॅकेट आर भागिले आर प्लस एच. दिस इक्वेशन गिव्स द वर्क टू बी डन टू रेज an object of mass m to a height h above the surface of the earth. या फॉर्म्युल्याने ऑब्जेक्ट जो पृथ्वीच्या सरफेसवरती आहे त्या ऑब्जेक्टला एच एवढ्या हाईटवरती रेज करण्यासाठी जे वर्क आपल्याला परफॉर्म करावं लागेल ते वर्क डन या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळू शकेल. इफ एच व्हेरी मच लेस दॅन आर, इथं लेस दॅनचं चिन्ह पाहिजे आहे. इफ एच व्हेरी मच लेस दॅन आर वी कॅन यूज आर प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर. ओनली इन दिस केस आता आर प्लस एचची किंमत आर टाकायची आहे. मग आर आणि आर कॅन्सल होतील म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल डेल्टा यू इज इक्वल टू एम जी एच. मग जेव्हा एच आर पेक्षा खूप लहान असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. जर हाईट जास्त असेल तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू एम जी एच गुणिले आर भागिले आर प्लस एच. Thus, mgh is the increase in gravitational potential energy of Earth mass system if an object of mass m is lifted to a height h, provided h is negligible compared to the radius of the earth. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट ज्याचा मास m आहे त्याला पृथ्वीच्या सरफेसपासून h एवढ्या हाईटवरती आपण त्याला रेज करू, उचलू, तेव्हा अर्थ आणि मास या सिस्टीमचा पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी असेल एम जी एच. इथं आवश्यक आहे की हाईट एच जी आहे ती पृथ्वीच्या रेडियसपेक्षा खूप कमी असली पाहिजे. साधारणतः काही किलोमीटर एवढे अंतर ते असलं पाहिजे. पृथ्वीची रेडियस 6400 किलोमीटर आहे. जर या अंतरापेक्षा एच खूप खूप लहान असेल तर आपल्याला इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन साठी फॉर्म्युला यूज करता येईल एम जी एच. कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल फ्रॉम इक्वेशन 5.27 द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ अर्थ अँड एनी मास स्मॉल एम ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज गिवन बाय. वरील फॉर्म्युल्यानुसार अर्थ मास सिस्टीमचं पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आहे यू इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर मी स्मॉल एम बाजूला काढला तर ब्रॅकेटमध्ये जी किंमत राहते आहे ती कॉन्स्टंट आहे. जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ ते देखील कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे आपला जो मास एम आहे त्या मास एमचं पृथ्वीपासूनचं अंतर. मग ही जी कॉन्स्टंट आहे ब्रॅकेटमधली जी किंमत आहे ती कॉन्स्टंट आहे. त्या किमतीला मी म्हणतो आहे व्ही ई ऑफ आर. व्ही म्हणजे पोटेन्शियल, ई म्हणजे अर्थचं पोटेन्शियल. पण हे पोटेन्शियल आर अंतरावरती अवलंबून आहे. ही ब्रॅकेटेड क्वांटिटी आर वरती अवलंबून आहे. म्हणून व्ही ई ऑफ आर म्हणजे ही किंमत आर वरती अवलंबून आहे गुणिले एम. आता हा जो फॅक्टर आहे मायनस जी एम अपॉन आर ज्याला मी मानलेला आहे व्ही ई ऑफ आर डिपेंड्स ओनली अपॉन मास ऑफ द अर्थ अँड द लोकेशन. ही किंमत अर्थच्या मासवरती अवलंबून आहे
आणि निवडलेला जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन म्हणजे लोकेशन आर अंतराने दिलं जाणार आहे, स्मॉल आर. मग ही जी किंमत व्हीई ऑफ आर आहे ही फक्त अर्थच्या मासवरती आणि निवडलेल्या पॉईंटवरती, निवडलेल्या पॉईंटचं स्थानावरती ती अवलंबून आहे. Thus, it is same for any mass small m bound to the earth. स्मॉल m तुम्ही कुठलाही घ्या, मास तुम्ही बदलू शकता. त्या माससाठी ही किंमत जी आहे ब्रॅकेटमधली जी किंमत आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. कन्व्हिनियंटली दिस इज डिफाइंड ॲज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ द अर्थ ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट्स सेंटर. ही जी किंमत व्हीई ऑफ आर आहे याच किमतीला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ अर्थ ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट्स सेंटर असं म्हणणार आहोत. इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल वी कॅन राईट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द अर्थ मास सिस्टीम ॲज. आता अर्थ मास सिस्टीमची जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याला पोटेन्शियलच्या स्वरूपात जर लिहायचं ठरलं तर आपण कसं लिहिणार, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे यू इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास. ही जी किंमत आहे ब्रॅकेटमधली जी किंमत आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे आणि स्मॉल एम म्हणजे आपला ऑब्जेक्ट जो आपण घेतलेला आहे त्याचं मास. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल गुणिले मास. और यालाच वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल. मासला डाव्या बाजूला घेऊन गेलो तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. थोडक्यात व्ही ऑफ आर इज इक्वल टू यू डिवायडेड बाय एम. यू इज इक्वल टू व्ही ऑफ आर गुणिले एम आहे. या फॉर्म्युल्यानुसार यू इज इक्वल टू व्ही ऑफ आर गुणिले एम म्हणजे व्ही ऑफ आर इज इक्वल टू यू भागिले एम. तेच इथं लिहिलेलं आहे, व्ही ऑफ आर इज इक्वल टू यू भागिले एम. यालाच या मॅथमॅटिकल रिलेशनला शब्दामध्ये लिहायचं ठरलं तर कसं लिहिणार त्याला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल कॅन बी डिफाइंड ऑन सिमिलर लाईन्स फॉर एनी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स फील्ड. हा जो पोटेन्शियलचा कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट कुठल्याही कॉन्झर्वेटिव्ह फोर्स फील्डसाठी याच पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येईल. जर आपण इलेक्ट्रिक फोर्स जर घेतला तर तिथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाईन करावं लागेल. जर आपण मॅग्नेटिक फोर्स विचारात घेतला तर तिथं मॅग्नेटिक पोटेन्शियल डिफाईन करावं लागेल. मग ज्या पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण डिफाईन केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि मॅग्नेटिक पोटेन्शियल हे आपल्याला डिफाईन करता येऊ शकेल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड कॅन बी रिटन ॲज. आता पोटेन्शियलच्या स्वरूपात जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स डिफाईन करायचं असेल तर तो कसं डिफाईन करणार, व्ही टू मायनस व्ही वन या फॉर्म्युल्यानुसार व्ही इज इक्वल टू यू भागिले एम. मग व्ही टूची किंमत काय होईल, यू टू भागिले एम. व्ही वनची किंमत काय होईल, यू वन भागिले एम. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स व्ही टू मायनस व्ही वन इज इक्वल टू यू टू मायनस यू वन भागिले एम. पण यू टू मायनस यू वन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मधला फरक म्हणजेच वर्क डन. सो इज इक्वल टू डी डब्ल्यू डिवायडेड बाय एम इज इक्वल टू वर्क डन पर युनिट मास. So gravitational potential difference is equal to gravitational potential difference is equal to work done per unit mass. हे लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे व्ही टू मायनस व्ही वन इज इक्वल टू काय प्रूव्ह केलं आपण, डेल्टा डब्ल्यू अपॉन एम. डेल्टा डब्ल्यू अपॉन एम म्हणजे काय, वर्क डन पर युनिट मास. इन जनरल फॉर अ सिस्टीम ऑफ एनी टू मासेस M1 and M2
separated by distance r. We can write. कुठलेही दोन मासेस घेतले M1 M2 त्यांच्यामधलं सेपरेशन r असेल तर त्या दोन ऑब्जेक्टसाठी आपल्याला काय लिहिता येईल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे U इज इक्वल टू मायनस जी M1 M2 अपॉन r. यामध्ये M2 बाजूला ठेवला तर शिल्लक काय राहणार आहे, मायनस जी M1 अपॉन r. मायनस जी M1 अपॉन r म्हणजे काय, V1 म्हणजे त्या पहिल्या ऑब्जेक्ट ज्याचं मास M1 आहे त्याचं पोटेन्शियल. जर मी M1 बाजूला ठेवला, M1 बाजूला काढला तर शिल्लक काय राहील, मायनस जी M2 अपॉन r. आणि मायनस जी M2 अपॉन r काय आहे, त्या M2चं पोटेन्शियल आहे. सो पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू M1चं पोटेन्शियल गुणिले M2चं मास, किंवा M2चं पोटेन्शियल गुणिले मास M1. Here V1 and V2 are gravitational potentials at R due to M1 and M2 respectively. M1 V1 काय आहे, V1 जे आहे ते M1चं पोटेन्शियल आहे. M1 पासून R अंतरावरती त्याचं पोटेन्शियल V1 आहे. M2 पासून R अंतरावरती M2चं पोटेन्शियल V2 आहे. सो U इज इक्वल टू M1चं पोटेन्शियल गुणिले मास M2 किंवा M2चं पोटेन्शियल गुणिले मास M1. एस्केप वेलोसिटी. When an object is thrown vertically up, it falls back to earth after reaching certain height. Higher the speed with which the object is thrown up, greater will be the height. If we keep on increasing the velocity, a stage will come when the object will reach height so large that it will escape the gravitational field of the earth and will not fall back on the earth. This initial velocity is called escape velocity. जर आपण पृथ्वीच्या सरफेसवरनं एखाद्या ऑब्जेक्टला वर फेकलं तर ऑब्जेक्ट ठराविक हाईटपर्यंत पोहोचेल आणि पुन्हा ती पृथ्वीवरती पडेल. जर या ऑब्जेक्टला दिली जाणारी गती आपण हळुवारपणे वाढवत गेलो तर आपल्याला काय दिसेल, त्या ऑब्जेक्टची हाईट जी आहे ती देखील वेलॉसिटीनुसार वाढत जाईल. जास्त गती दिली, ऑब्जेक्ट जास्त हाईटवरती जाईल पण पुन्हा तो पृथ्वीवरती खाली येईल. जर अशी वेलॉसिटी आपण वाढवत गेलो तर एक स्टेज अशी येईल की ऑब्जेक्ट इतक्या हाईटवरती जाईल की तो पुन्हा पृथ्वीवरती परत येऊ शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या ऑब्जेक्टला पृथ्वीवरती सुरुवातीला जी गती दिलेली आहे जेणेकरून तो पृथ्वीवरती परत येऊ शकत नाही, अशा गतीला म्हणायचं आहे एस्केप वेलॉसिटी. Thus, the minimum velocity with which an object should be thrown vertically upwards from the surface of the earth so that it escape the earth's gravitational field is called escape velocity of the body. ऑब्जेक्टला पृथ्वीवरनं कमीत कमी ज्या गतीने फेकल्यानंतर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती येणार नाही, म्हणजेच पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून ती मुक्त होईल, अशा गतीला त्या वस्तूची एस्केप वेलॉसिटी असं म्हणायचं. आणि एस्केप वेलॉसिटीसाठी सिम्बॉल आहे व्ही सफिक्स ई, व्ही म्हणजेच एस्केप वेलॉसिटी. ऑब्वियसली as the gravitational force due to the earth becomes zero only at infinite distance, the object has to reach infinite distance in order to escape. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या सेंटरपासून इन्फिनाइट डिस्टन्सवरती गेलो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो होतो. मग जर आपल्याला पृथ्वीपासून ऑब्जेक्टला एस्केप करायला लावायचं असेल, ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं बाहेर काढायचं असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टला इन्फिनिटीपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. इन्फिनिटीवरती गेला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो होईल, म्हणजेच ती वस्तू गुरुत्वाकर्षणातून मुक्त होईल. लेट अस कन्सिडर
the kinetic and potential energies of the object thrown vertically upwards with escape velocity VE. जी वस्तू पृथ्वीवरनं एस्केप वेलॉसिटीने फेकली गेलेली आहे त्या वस्तूचं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपण इथं पाहणार आहोत. when it is at the surface of the earth and when it reaches infinite distance. जेव्हा ती वस्तू पृथ्वीच्या सरफेसवरती आहे तेव्हा तिची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आपण पाहूया आणि जेव्हा ती इन्फिनिटीवरती गेली तेव्हा तिची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बघूया. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जेव्हा वस्तू पृथ्वीच्या सरफेसवरती आहे तेव्हा कायनेटिक एनर्जी किती 1/2 mve², कारण तिला एस्केप वेलॉसिटी एवढ्या गतीने फेकलं जातं आहे म्हणून तिची कायनेटिक एनर्जी 1/2 mve². त्याची पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आपण आता बघितलं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला -gmm अपॉन कॅपिटल आर. कॅपिटल आर कारण ती पृथ्वीच्या सरफेसवरती आहे आणि सरफेसवरती असल्यामुळे पृथ्वीच्या सेंटरपासून त्या ऑब्जेक्टचं अंतर हे कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ एवढं असेल. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -gmm अपॉन कॅपिटल आर. त्याची टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज PE + KE. सो 1/2 mve². पोटेन्शियल एनर्जीला वजा चिन्ह आहे म्हणून -gmm अपॉन कॅपिटल आर. इक्वेशन 5.33. The kinetic energy of the object will go on decreasing with time as it is pulled back by the Earth's gravitational force. ऑब्जेक्ट जसं जसं वर जाईल तशी त्याची कायनेटिक एनर्जी कमी होत जाईल कारण तो ऑब्जेक्ट जो आहे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पाठीमागं खेचणार आहे. ऑब्जेक्ट पुढं चाललेला आहे पण पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पाठीमागं खेचतो आहे म्हणून त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाईल. इट विल बिकम 0 वेन इट रिचेस इन्फिनिटी. ही कायनेटिक एनर्जी जेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला पोहोचेल तेव्हा ती कायनेटिक एनर्जी 0 झालेली असेल. दस ॲट इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, पृथ्वीपासनं इन्फिनाइट डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी 0 झाली. पोटेन्शियल एनर्जी -gmm अपॉन आर. ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती आहे म्हणून आरची किंमत इन्फिनिटी टाकली. एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी 0 आहे म्हणजे इन्फिनिटीला गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी पण 0, पोटेन्शियल एनर्जी पण 0. तर त्याची टोटल एनर्जी किती झाली KE + PE इज इक्वल टू 0. ॲज द एनर्जी इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स फील्डमध्ये एनर्जी कॉन्झर्व्ड असते म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरती असणारी एनर्जी आणि इन्फिनिटीवरती असणारी एनर्जी सारखी पाहिजे. पृथ्वीवरती असणारी एनर्जी 1/2 mve² -gmm अपॉन आर. इन्फिनिटीवरती एनर्जी आहे 0. याला सिम्प्लिफाय करा, या टर्मला डाव्या बाजूला घेऊन जा. इथं सिम्प्लिफाय करून दाखवतो तुम्हाला मी. आपल्याला रिलेशन जे काय मिळतं आहे 1/2 mve² minus gm minus g mm divided by r² इज इक्वल टू 0 हे रिलेशन आहे. आता या रिलेशनमध्ये आपण काय करणार आहोत, हा जो टर्म आहे याला उजव्या बाजूला घेऊन जाऊ. उजव्या बाजूला घेऊन गेलो तो मायनस टर्म प्लस होऊन जाईल. एम दोन्ही बाजूंना आहे तो कॅन्सल होईल, कॅपिटल एम कॅन्सल केला. हा 1/2 दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो इथे न्यूमरेटरला येईल तो ट्वाइस.
मग ही व्ही स्क्वेअरची किंमत मिळाली. मग व्हीईची किंमत म्हणजे आपल्याला रूट मिळेल. सॉरी, इथं आर स्क्वेअर नाही, फक्त आर आहे पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यामध्ये. दोन्ही बाजूंना रूट घेतला तर आपल्याला व्हीईची किंमत मिळेल स्क्वेअर रूट ऑफ ही किंमत मिळाली. सो हे सिम्प्लिफाय करून तुम्ही बघू शकता. या टर्मला उजव्या बाजूला घेऊन जा, एम एम कॅन्सल करा. एम एम कॅन्सल केल्यानंतर हा 2 उजव्या बाजूला घेऊन जा, दोन्ही बाजूंना रूट घ्या, आपल्याला हे रिलेशन मिळणार आहे. युझिंग द न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ जी, कॅपिटल एम, आर, द एस्केप व्हेलॉसिटी इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. ही किंमत लक्षात ठेवा, ही महत्त्वाची आहे. पृथ्वीवरनं कुठल्याही वस्तूला जर आपल्याला इन्फिनिटीला घेऊन जायचं असेल, म्हणजे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं एस्केप करायला लावायचं असेल, तर त्याला किती गती देणं गरजेचं आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. लक्षात घ्या, ही किंमत या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम कुठंच नाही आहे. स्मॉल एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. मग एस्केप वेलॉसिटी ऑब्जेक्टच्या मासवरती अवलंबून नाही आहे. जर आपल्याला एखाद्या 1 किलोच्या वस्तूला इन्फिनिटीला घेऊन जायचं असेल तर त्याला 11.2 गती द्यावी लागेल. जर आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टला ज्याचं मास 1000 किलोग्रॅम आहे त्याला इन्फिनिटीला घेऊन जायचं असेल तर त्याला देखील 11.2 एवढीच गती द्यावी लागणार आहे. इथं आपण थांबणार आहोत. शेवटचा भाग जो आहे चॅप्टरचा, अर्थ सॅटेलाइट आणि बाइंडिंग एनर्जी, हा आपण पुढच्या तासाला कव्हर करूया. हॅव अ गुड डे.